नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूरच्या सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडने विकसित केलेल्या भार्गवास्त्र या अत्याधुनिक ड्रोन विरोधी शस्त्र प्रणालीची ओडिशाच्या गोपालपूर येथील लष्करी चाचणी केंद्रात यशस्वी टेस्टिंग झाली आहे। ही प्रणाली भारताच्या संरक्षण क्षमतेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन बसस्थानक परिसरात भीषण आग लागली। या आगीमध्ये अनेक दुकाने जळून खाक झाली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते। आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे। ऑपरेशन सिंदूर थांबवल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे सर्च ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली होती। 2 ऑपरेशनमध्ये 6 दहशतवाद्यांना ठार करण्यात सैन्य दल आणि पोलिसांना यश आले आहे। काश्मीरमध्ये मोठे दहशतवादी कारस्थान उधळून लावण्यात आले आहे। हे सर्व दहशतवादी उंच भागात लपले होते। ब्राझीलमधील एका व्यावसायिक पोल्ट्री फार्ममध्ये पहिल्यांदाच बर्ड फ्लू आढळला आहे। कृषी मंत्रालयाने बर्ड फ्लूच्या संसर्गाची पुष्टी केली आणि दक्षिणेकडील एका शेतात हा विषाणू आढळला असल्याचे सांगितले आहे। भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोपडाने अखेर 90 मीटरचा टप्पा गाठून इतिहास रचला आहे। नीरज चोपडा हा असा कामगिरी करणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला। 2 वेळा ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या नीरजची यावर्षीची ही पहिलीच स्पर्धा होती। दोहा डायमंड लीग स्पर्धेत 90.23 मीटरचा शानदार थ्रो करून नीरजने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे। टीव्हीची आवडती सून दीपिका कक्कर सध्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे। तिच्या लिव्हरजवळ टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर आढळून आला आहे आणि लवकरच तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे। या बातमीने केवळ तिच्या चाहत्यांनाच नाही तर तिच्या जवळच्या मित्रांना आणि सहकलाकारांनाही धक्का बसला आहे। बातम्यांचा थोडक्यात आढावा तुम्ही बघत होते न्यूज वाइब्स मध्ये। पुन्हा भेटूया नवनवीन घडामोडींसह। तोपर्यंत काळजी घ्या आणि बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।